किती गावली? मस्तपैकी 2 आंब गावले ते झाडाला. सुकं बटाट नुसत्या कुटाचं आणि शाबू. नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की माझं सेल्फ इंट्रोडक्शन व्हिडिओ. या ब्लॉगची सुरुवात रानातून करत आहे. बघू शकता तुम्ही, मी माझ्या मागे डाळिंबीची बाग आहे आणि त्यामध्ये आपण लॅटरल हातरत आहे. आता बेड बनवून झालेले आहेत आणि त्याला पाण्याची, डाळिंबीच्या झाडाला पाण्याची खूप गरज आहे. त्यामुळे ही लॅटरल आपण वर ओढून ते व्यवस्थित झाडाच्या बुडात ओढून त्याला पाणी सोडणार आहे आपण. आपलं सगळं लॅटरल हातरून झालेलं आहे. तर चला मग आपण पुढच्या कामाला. डाळिंबीला सगळे लॅटरल हातरून झाले. आता फक्त पाणी चालू करायचं. आता काही लाईट नाही, 12 वाजता लाईट येणार आहे. नंतर पाणी चालू करून चेक करावं लागेल लॅटरल सगळी चालायला. अशा प्रकारे सगळे हातारलेले, वर बेडवर घेतलेले. आंबं सगळं झालं इथलं झाडाचं. होय, आंब झालं सगळं. ही का छटत नाही ही खालचं? होय, बरोबर छटा. मग आम्ही जेवण करतो तोवर. परत लाईट आल्यावर मोटर चालू करायची. हो, ना काय जांभळं बघतोय खातोय. हा ना, अरे काय काय वर गेला? व्हिडिओ काढते म्हणून गेला काय पळून. जांभळीला किती जांभळं लागली ते आमच्या. कसा आहे टॉपचा विषय. खाली उभा राहूनच जांभळं तोडतोय बघा. किती गावली? मस्त आहे, खावा. मस्तपैकी 2 आंब गावले ते झाडाला. असं आंब्याचं झाड. आता पूर्ण सीझन संपत आला आहे आंब्याचा, तरी आपल्या झाडाला आंब होतं. 2 तोडलं मी आंब. आता चिरून खातो. बाबा झोपलेत. बाबा लाईट का व्हायची? 12:15. बरं, मग लाईट आल्यावर बागो पाणी सोडायचं आहे, चेक करायचं आहे. ड्रिप चिमण्या बंद केल्या. केले. तर मला वाटलं असं चिमण्या काय ते आपण पाईपला, ठिबकच्या पाईपला जोडलेले, लॅटरला जोडलेले चाव्या चालू बंद करायचे. त्याला बाबा आमचं चिमण्या म्हणतात. जेवणात आपल्याला एकादशी स्पेशल बटाट आणि सुकं बटाट नुसत्या कुटाचं आणि शाबूचं फराळ केलेला आहे.
आलोय मित्रांनो आपण आपल्या शॉपमध्ये. कापड दुकान आहे. तुम्हाला मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपलं एक कापड दुकान आहे. त्या दुकानामध्ये मी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता. तर बघू गिऱ्हाईक कोण येते का नाही. केस जरा कमी केलेत आता, कारण जास्तच केस गळत होते, त्यामुळे कमी केलेत. शोल्डर कट प्लेन मध्ये मारलाय. आणि आता आहे मी आपल्या शॉपमध्ये, तिथूनच हे शूटिंग करतोय. आणि आता वाजलेत 9, सॉरी घड्याळ राहिले माझं घरी, 9 वाजलेत. आता शॉप बंद करायची वेळ झालेली आहे, त्यामुळे मी तेच आजचा व्लॉग संपवतो. तर चला तर भेटूया आपल्या पुढील व्लॉगमध्ये. धन्यवाद, थँक्यू अँड बाय.